नमस्कार मंडळी. आज आपण हनुमान जयंती स्पेशल तुपातील रसरशीत मऊसूत गुळाची लापसी बनवणार आहोत, जे बनवायला अगदी सोपी आहे आणि हनुमान जयंतीला हनुमानाला आपण पटकन बनवून सुद्धा हा प्रसाद तयार करू शकतो. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे पॅनमध्ये 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे लापशी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता 1 वाटीभर. आता आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचा कलर छान असं ब्राउन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आपण ज्या वाटीने लापशी घेतलेली होती, त्याच वाटीने 4 वाटी इतकं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. झाकण लावून छान असं आपल्याला हे मऊसूत करून घ्यायचं आहे. इथे मी तुपात तुम्हाला हवं तितके तुम्ही ड्रायफ्रूट ह्याच्यात ॲड करू शकता. मी सुकं जे खोबरं असतं ते आणि काजू भाजून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटं झालेले आहे. इथे जी आपली लापशी होती ते छान अशी मऊसूत झालेली आहे. आता जितकी वाटी आपण लापशी घेतलेली होती त्याच्या दुप्पटीने म्हणजे 2 वाटी इतकं मी गूळ इथे छान असं किसून घेतलेलं होतं. याच्यात छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात जे आपण भाजून घेतलेले खोबरं होतं आणि काजू होतं ते मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात जे केसरचं पाणी होतं ते ॲड करून घेतलेलं आहे. याने चव आणि रंग खूप छान येतं. तर इथे छान असं हे सुद्धा आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण लावून घेऊया आणि पुन्हा 1-2 मिनिटं छान अशी वाफ काढून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर वेलची जायफळची पूड सुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. तर इथे आपली हे पटकन बनणारी लापशी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या हनुमान जयंतीला हे पटकन बनणारी गुळाची मऊसूत लापशी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.